अजित पवारांनी छत्रपती कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला। विरोधक कारखाना सुस्थितीमध्ये आणतील का, अजित पवारांचा सवाल। जर पॅनलला गालबोट लावलं तर माझ्या दारामध्ये उभं राहू नका, दादांची तंबी। बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्याकडून गांजा ओढल्याचा प्रकार। ही बाब कौवत यांच्या निदर्शनास येताच कर्मचाऱ्याचं निलंबन। वैद्यकीय तपासणीनंतर कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह। पुराव्याशिवाय आरोप करणं हा ईडीचा पॅटर्न बदलाय। सर्वोच्च न्यायालयाने ईडीला झापलं। न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं फटकारलं। छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळ्याच्या सुनावणी दरम्यान झापलं। 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीवर 2023-24 या वर्षामध्ये 6,000 कोटींचा भूर्दंड। काहींनी बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचा प्रकार समोर। प्लास्टर ऑफ पॅरिस पासून म्हणजेच पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीमध्ये परवानगी देणं शक्य। उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारचा दावा। सरकारनं अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या शिफारशींचा दाखला यासाठी देण्यात आला। नागपूर जिल्ह्यामधल्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। शिक्षक घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशी होण्याची शक्यता। योग्य कारवाई करण्याच्या शिक्षण आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची सूचना। 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडलेल्या 124 केंद्रांची मान्यता धोक्यात। परीक्षा केंद्रांवरील 367 गैरप्रकारांची पडताळणी होणार। दोषी आढळणाऱ्या संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार।